काही लोक दही चुकीच्या पद्धतीने सेवन करतात किंवा चुकीच्या मात्रेमध्ये सेवन करतात. याने काय होणार आहे तर दह्याचे फायदे तुम्हाला मिळणार नाहीत, उलट नुकसानच होणार आहे. आजच्या व्हिडिओचा उद्देश हाच आहे की आयुर्वेदातील संहितांमध्ये दह्याबद्दल जी काही माहिती सांगितलेली आहे ती तशीच्या तशी तुमच्यापर्यंत पोहोचावी. नमस्कार, मी डॉक्टर श्रुती थिटे आणि माझ्या चॅनेलवर जर नवीन असाल आणि सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. आता दह्याचा स्वभाव जो आहे तर तो गरम आहे. बऱ्याच लोकांना दही हे थंड वाटतं, त्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये अशी लोक दह्याचं सेवन करतात. परंतु आयुर्वेदातील ग्रंथांमध्ये काय सांगितलेलं आहे की वसंत, ग्रीष्म आणि शरद ऋतूमध्ये दह्याचं सेवन करू नये. आता यामागचे कारण काय तर दही कफ वाढवणारे आहे. वसंत ऋतू म्हणजे मार्च एप्रिल महिन्यामध्ये शरीरामध्ये कफ प्रकुपित झालेला असतो, म्हणजेच ऑलरेडी शरीरामध्ये कफ वाढलेला असतो आणि या ऋतूमध्ये आपण जर दह्याचं सेवन केलं तर कफाची लक्षणं निर्माण होतील किंवा त्या संदर्भातले व्याधी आणखीन वाढतील. म्हणून या ऋतूमध्ये दह्याचं सेवन करू नये. आता ग्रीष्म ऋतू म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये, शरद ऋतू म्हणजे ऑक्टोबर हीट, यावेळी काय असतं तर वातावरण गरम असतं, वातावरणामध्ये एक उष्णता असते आणि दही गरम स्वभावाचं आहे. त्यामुळे या ऋतूमध्ये तुम्ही दह्याचं सेवन केलं तर शरीरामध्ये पित्त दोष वाढणार आहे, उष्णतेचे विकार निर्माण होणार आहे. म्हणून या ऋतूमध्ये देखील दह्याचं सेवन करू नये. आयुर्वेदामध्ये आणखीन काय सांगितलेलं आहे की हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये म्हणजेच हिवाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही दह्याचं सेवन नक्कीच करू शकता. का बरं तर वातावरणात थंडावा आहे, वातावरण थंड आहे आणि दही गरम स्वभावाचं आहे. या ऋतूमध्ये आपला जो जाठराग्नी आहे म्हणजे अन्न पचवण्याचा अग्नी आहे तो चांगला आहे. त्यामुळे तुम्ही या ऋतूमध्ये दह्याचं सेवन नक्कीच करू शकता. वर्षा ऋतूमध्ये देखील म्हणजेच पावसाळ्यात मध्ये तुम्ही दह्याचं सेवन नक्की करू शकता, कारण वर्षा ऋतूमध्ये वात वाढलेला असतो आणि दही वात पित्त कमी करणार आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तुम्ही दह्याचं सेवन नक्की करू शकता. आता आणखीन एक नियम म्हणजे दही कधीही रात्री सेवन करू नये. का बरं तर आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे की सूर्यास्तानंतर आपला जो जाठराग्नी आहे म्हणजे अन्न पचवण्याचा अग्नी मंद होत असतो. दह्याचा गुण आहे गुरु गुण आहे, म्हणजे दही पचण्यास जड आहे. त्यामुळे सूर्यास्तानंतर किंवा रात्रीच्या जेवणात तुम्ही जर दह्याचं सेवन करत असाल तर त्याचं व्यवस्थित पचन होणार नाही, म्हणून रात्री दह्याचं सेवन करू नये. आता आणखीन एक नियम म्हणजे काय की दही कधीही गरम करून खाऊ नये. आजकालच्या बऱ्याच रेसिपीजमध्ये दही गरम करून वापरलं जातं, परंतु आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे की दही गरम करून खाऊ नये. आता इथे एक प्रश्न निर्माण होऊ शकतो की मग कढी याचं सेवन करायचं का. तर आपण कढी कशी तयार करतो तर दह्यामध्ये पाणी मिसळून ते घुसळतो, त्याच्यामध्ये बेसन पीठ एकत्र करून मग आपण कढी करतो. आता इथे दह्यावरती मंथन संस्कार म्हणजे घुसळण्याची प्रोसेस झालेली आहे, त्यामुळे कढीचं सेवन आपण करू शकतो, मात्र कढी वारंवार सेवन करू नका. त्याचप्रमाणे रात्रीच्या जेवणामध्ये कढी न घेता दुपारच्या जेवणामध्ये कढीचं सेवन करा. आता आयुर्वेदामध्ये दह्यासोबत वेगवेगळ्या पदार्थांचं सेवन करावं असं सांगितलेलं आहे. चला बघूया ते पदार्थ कोणते. आयुर्वेदामध्ये काय सांगितलेलं आहे की दही नुसते म्हणजे एकट्या दह्याचं सेवन करू नये. त्यासोबत कोणत्या कोणत्या पदार्थांचं आपण सेवन करू शकतो तर दह्यासोबत मुगाची डाळ आपण सेवन करू शकतो. त्याकरिता मुगाची डाळ व्यवस्थित शिजवून किंवा मुगाच्या डाळीची भजी करून ती आपण दह्यासोबत सेवन करू शकतो. परंतु उडीद डाळीचं सेवन दह्यासोबत करू नये. आता इथे काळे उडीद, पांढरे उडीद दोन्हीही उडदाची डाळ आपण दह्यासोबत सेवन करू नये. का बरं तर उडदाची डाळ गरम स्वभावाची आहे आणि दहीही गरम स्वभावाचं आहे, त्यामुळे हे दोन्ही पदार्थ एकत्र करून घेऊ नये. आता तुम्ही दह्यासोबत मधाचं सेवन करू शकता. खास करून असे लोक की ज्यांना दह्याच्या सेवनाने सर्दी, खोकला यांसारखी लक्षणे निर्माण होतात, त्यांनी दह्यासोबत मधाचं सेवन करावं. तुम्ही दह्यासोबत तूप देखील घेऊ शकता. ज्यांना पित्ताचे विकार आहेत, वाताचे विकार आहेत, अशा व्यक्तींनी 1 चमचा तूप
दह्यासोबत सेवन करावं. दह्यासोबत तुम्ही खडीसाखर देखील सेवन करू शकता. खडीसाखर शरीरामध्ये थंडावा निर्माण करते. आता ज्या लोकांना घसा कोरडा पडतो, सतत तहान लागते, पित्ताचे विकार आहेत, रक्त दूषित झाल्यामुळे विकार निर्माण झालेले आहेत, त्वचा विकार आहेत किंवा जळजळणे यांसारखी जर लक्षणे असतील तर तुम्ही दह्यासोबत खडीसाखरेचं सेवन करू शकता. दह्यासोबत आवळ्याचं देखील सेवन करू शकता. भावप्रकाश निघंटू या संहितेमध्ये काय सांगितलेलं आहे तर दह्यासोबत तुम्ही गुळाचं देखील सेवन करू शकता. याने काय होणार आहे की शरीरातील वात दोष कमी होणार आहे, वीर्य वाढणार आहे आणि एक प्रकारची तृप्ती तुम्हाला मिळणार आहे. आता आणखीन एक नियम दह्याच्या बाबतीतला म्हणजे दही प्रतिदिन सेवन करू नये, म्हणजे रोज रोज दह्याचं सेवन करू नये. त्याच प्रकारे दही जास्त मात्रेमध्ये देखील सेवन करू नये आणि व्यवस्थित जमा न झालेल्या दह्याचं सेवन कधीही करू नये. दह्याच्या बाबतीतले हे जर नियम तुम्ही पाळले नाहीत तर तुम्हाला 6 प्रकारच्या व्याधी निर्माण होऊ शकतात. चला बघूया की या व्याधी कोणत्या. ज्वरा विसर्प कुष्ठपांडू भ्रमप्रदम. आता इथे पहिली व्याधी म्हणजे ज्वर सांगितलेला आहे. ज्वर म्हणजे ताप, वारंवार ताप येणे आणि ताप येण्यामागची कारणे स्पष्ट न होणे. त्यानंतरचा व्याधी म्हणजे विसर्प. विसर्प म्हणजे काय की संपूर्ण शरीरावरती रॅश येणे, लाल लाल पुरळ येणे किंवा त्वचेवरती जळजळ निर्माण होणे यांसारखी लक्षणे निर्माण होतात. त्यानंतर अश्रूक असं इथं व्याधी वर्णन केलेलं आहे. म्हणजे काय होतं तर शरीरातील कोणत्याही मार्गातून जास्तीत जास्त प्रमाणात रक्त शरीराबाहेर जाणं, म्हणजेच नाकातून रक्तस्राव होणे किंवा मूळव्याधामध्ये जे गुदमार्गातून रक्तस्राव होतो त्या प्रकारे रक्तस्राव होणे. महिलांमध्ये मासिक पाळीच्या वेळी शरीरातून खूप जास्त प्रमाणात रक्तस्राव होणे या प्रकारची लक्षणं दही अधिक मात्रेत किंवा योग्य प्रकारे सेवन न केल्यास निर्माण होऊ शकतात. त्यानंतर कुष्ठ योग्य मात्रेमध्ये किंवा अतिमात्रेमध्ये जर तुम्ही दह्याचं सेवन केलं तर कुष्ठासारखी लक्षणे निर्माण होऊ शकतात. पांडू पांडू म्हणजे काय की रक्ताची कमतरता असणे किंवा ज्याला आपण ॲनिमिया म्हणतो तर यांसारखी लक्षणे निर्माण होतात. आणि त्यानंतरचा व्याधी म्हणजे भ्रम. भ्रम म्हणजे काय की सतत चक्कर येणे की ज्याला आपण वर्टिगो म्हणतो तर यांसारखी लक्षणे, यासारख्या व्याधी दह्याचं योग्य प्रकारे सेवन न केल्यास होऊ शकतात. चला बघूया की दह्याच्या सेवनाने आपल्याला फायदे काय होतात. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे काय सांगितलेलं आहे की दधी वातजित, म्हणजे काय की दह्याचं सेवन केल्याने शरीरातील वातदोष कमी होतो. आयुर्वेदामध्ये वातानी निर्माण होणारे सगळ्यात जास्त व्याधी सांगितलेले आहेत. त्यामुळे दह्याच्या सेवनाने शरीरातील वातदोष कमी होतो. रुचिवर्धक म्हणजे दही काय करतं तर जेवणाची रुची वाढवतं, जेवणाचा स्वाद वाढवतं. दही हे जाठराग्नी वाढवणारे म्हणजे अग्निवर्धक आहे. आणि त्यानंतरचा फायदा म्हणजे ग्राही. ज्या लोकांना सतत जुलाब होत आहेत किंवा लूज मोशन्स होत आहेत तर ते तिथे कमी करण्याचं काम दही करतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की दह्याच्या सेवनाने आपल्याला फायदे काय होऊ शकतात, दही सेवन करण्याचे नियम कोणते आणि दह्यासोबत आपण कोणत्या कोणत्या पदार्थांचं सेवन करू शकतो. हा व्हिडिओ माहितीपूर्ण, महत्त्वपूर्ण वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तुमच्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणखीन महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत नमस्कार.